जय भीम जय संविधान हा व्हिडिओ बनविण्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी मारकवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी ईव्हीएम घोटाळ्याच्या निषेधात त्यांनी त्या ठिकाणी फेर मतदान अभिनव आंदोलन त्या ठिकाणी आयोजित केलं असून त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं मत झालेलं आहे। त्याबरोबर महाराष्ट्राचंही मत आहे, माझंही मत आहे की भाजपनी केंद्राची सत्ता वापरून फार मोठा ईव्हीएम घोटाळा केलेला आहे। लोकांच्या मतदानावर त्यांनी दरोडा टाकलेला आहे आणि आमचं सर्वांचं मतदान त्या ठिकाणी चोरीला गेलेलं असं सर्वांचं असं मत झालेलं आहे। त्याचबरोबर मारकवाडी येथील नागरिकाचंही मत झाल्यामुळे त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला तपासून बघण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी खाजगीरित्या मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते मतदान झालेल्या मताला आव्हान देण्यासाठी नाही तर स्वतःचं मतदान तपासण्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। तो त्यांचा निर्णय लोकशाही वाचविणारा निर्णय आहे, संविधान वाचविणारा निर्णय आहे, एक क्रांतिकारी पाऊल आहे। महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये जे मनामध्ये आहे त्याला वाचा फोडणारा तो निर्णय आहे। त्याच्या निर्णयाचं भीम टायगर सेनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी दादासाहेब शेळके त्यांचं या ठिकाणी जाहीर हार्दिक अभिनंदन करतो। मारकवाडी येथील लोकांनी, नागरिकांनी, मतदारांनी जो निर्णय घेतला त्याची पार्श्वभूमी अशी 23 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभेचा निर्णय जाहीर झाला। तो निर्णय अत्यंत एकतर्फी होता, धक्कादायक होता, अविश्वसनीय होता, अनाकालनीय होता आणि मग त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये फार मोठी चीड निर्माण झाली होती, एक आक्रोश निर्माण झाला होता आणि त्याच आक्रोशातून मारकवाडी येथील नागरिकांनी ते उचललेलं पाऊल होतं, ते अभिनंदनास पात्र असलेलं पाऊल होतं। हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावं। आता हे का अशी शंका कुशंका वाटायला लागली, तसे अनेक उदाहरण देता येईल। मुळातच निवडणुकीच्या संदर्भात ज्या शंका कुशंका असतील ती लोकशाही सुदृढ होण्यासाठी, लोकशाहीवरला विश्वास वाढण्यासाठी, संविधानावरला विश्वास वाढण्यासाठी, नागरिकाच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्याला उत्तर देणं हे खरं पाहिजे तर निवडणूक आयोगाचं काम आहे, ते बंधनकारक आहे। परंतु निवडणूक आयोगाचं स्टेटमेंट बघता ते निवडणूक आयोग म्हणून बोलत नाही तर ते भाजपचा प्रवक्ता म्हणून बोलत आहे, हे या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावरून सिद्ध होत आहे। बघा 2-3 आपण आकडे बघूया। जेव्हा पोस्टल मतदान जाहीर झालं, पोस्टल मतदान जाहीर झाल्यानंतर त्या पोस्टल मतदानामध्ये सांगितलं होतं की महाविकास आघाडी 143 जागा जिंकेल आणि महायुती 140 जागा जिंकेल। पण जेव्हा ईव्हीएमचं मतदान जाहीर झालं तेव्हा महाविकास आघाडी 143 ऐवजी 146 जागेवर गेली, म्हणजे एकदमच खाली आली। तर महायुती 140 जागेवरून 230 ते 237 जागेवर गेली। हे कसं शक्य आहे? कारण जेव्हा निवडणुकीचं वातावरण होतं, महायुतीच्या नेत्याच्या सभा असतील, नरेंद्र मोदीच्या सभा असतील, त्यांच्या सभेला माणसं नव्हती, खुर्च्या खाली होत्या। हे चित्र सगळ्याच महाराष्ट्रातील जनतेने बघितले होतं। ज्या चॅनेलनी अंदाज वर्तविले, एकाने असं काही सांगितलं नाही, तसं वातावरणही नव्हतं आणि असं वन साइड जेव्हा निकाल लागला तेव्हा जनतेच्या पायाखालची वाळू सरकली। कारण जनतेला माहित होतं मी कोणाला मतदान केलं आणि म्हणून त्याच याच्यातून मारकवाडी येथील जनतेने त्यांना त्यांच्या जी पायाखालची वाळू सरकली मारकवाडी येथील जनतेची आणि त्याच्यातून त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला तपासून बघण्यासाठी परत खाजगी फेर मतदान घेण्याचा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। दुसरं एक हे आपल्याला माहित असेल की एक मला वाटतं कराड मतदारसंघ आहे। कराड मतदारसंघात बूथ क्रमांक 164 त्या ठिकाणी त्या बूथवर मतदान आहे 755, एकूण मतदान झालं 514 आणि त्यापैकी भाजपला पडले 557 आणि काँग्रेसला मतदान पडलं 150। दोन्हीची बेरीज करता झालेल्या मतदानाच्या कितीतरी पुढे ते मतदान गेलं। यावरून मला सांगा सरळ ईव्हीएम घोटाळा आहे की नाही हे आपण सिद्ध होतं। दुसरं एक उदाहरण आपल्याला माहित असेल, कराड मतदारसंघ आणि पाटण मतदारसंघात आहेत। त्या दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवाराला 90,335 सारखेच मतदान पडलेले आहेत। एक कोणता मतदारसंघ? पाटण मतदारसंघ आणि दुसरा कराड मतदारसंघ। एका मतदारसंघात मला वाटतं कराड मतदारसंघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि पाटणमधले बहुतेक काँग्रेसचे उमेदवार, या दोन्ही उमेदवाराला त्या ठिकाणी सारखंच मतदान पडलेलं आहे. हे कसं काय शक्य आहे? हे कळण्यापलीकडचं आहे. आणि मग याहून 100% सिद्ध होतं की या ठिकाणी ईव्हीएम मध्ये गडबड झालेली आहे, घोटाळा झालेला आहे आणि भाजपने तो घोटाळा करून एक साईड त्या ठिकाणी निकाल लावून घेतलेला आहे. या ठिकाणी सिद्ध होतं. दुसरं एक उदाहरण, मारकवाडी येथील लोकांनी जो निर्णय घेतला फेर मतदान करायचा. आपल्याला माहित असेल भारतीय संविधान भाग 3 नुसार फंडामेंटल राईट, मी आता सांगितलं की तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे की विनाशस्त्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं हा आमचा फंडामेंटल राईट असताना त्या ठिकाणी पोलिसाची दादागिरी बघा. जसं काही इंग्रजाचं राज्य आहे, त्यांनी तेथील जनतेला CRPC 144 ची नोटीस बजावली. त्यानुसार 2 वर्षाची शिक्षा आणि दंड आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पोलिसांनी हेही सांगितलं, मतदान तर घेणं सोडा, साधं एक मतदान जरी केलं तर सगळं आम्ही सामान्य त्या ठिकाणचं घेऊन जाऊ आणि गावातील सगळ्याच लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करू, अशी दहशत निर्माण करून त्या ठिकाणी होणारं मतदान त्यांनी रोखलं. त्याबद्दल मी त्या पोलिसांचा या ठिकाणी भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. आपल्याला माहित आहे 24 एप्रिल 1973ला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सिकरी आणि त्याच्या 13 जजच्या खंडपीठाने जे सांगितलं की सुप्रीम कोर्टाला संसदेला बहुमत जरी असेल तर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे बदल करता येत नाही. भारतीय संविधान भाग 15 इलेक्शन निवडणुका कलम 324 ते 329 यात निवडणुकी संदर्भात सगळी माहिती आहे, मतदानासंदर्भात माहिती आहे आणि ते बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि मग अशा बेसिक स्ट्रक्चरलाच तडा देण्याचं काम ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून भाजप आणि निवडणूक आयोगाने केलेलं आहे. या ठिकाणी भीम टायगर सेनेचा अध्यक्ष त्याने मी भाजप आणि निवडणूक आयोगावर या ठिकाणी मी जाहीर आरोप करत आहे. मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना मी हात जोडून विनंती करतो, त्यांनी मारकवाडी येथील नागरिकांनी जो निर्णय घेतला त्यांनी प्रत्येक गावात तसं मतदान घेता येईल का यावर चर्चा करावी. ईव्हीएम घोटाळ्याच्या संदर्भात आंदोलन करता येईल का, मोर्चा काढता येईल का, उपोषण करता येईल का, जे जे लोकशाहीच्या अधीन राहून, संविधानाच्या अधीन राहून, कायद्याच्या अधीन राहून जे जे आपल्याला आंदोलन करता येईल ते करण्याचं काम करावं. तरच आपल्या देशातील लोकशाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत राहील. नाहीतरी भाजपच्या नेत्याचे स्टेटमेंट बघता, भाजप प्रणित महाराजांचे स्टेटमेंट बघता, त्याने या देशाचं संविधान बदलायचं आहे, या देशात हुकुमशाही आणायची आहे, या देशात मनुस्मृती लागू करायची आहे. मनुस्मृती लागू करून इतर मुस्लिम धर्म असेल, बौद्ध धर्म, जैन, शीख, ईसाई, पारसी इत्यादी धर्म असतील ते नष्ट करायचे आहे. आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करायचे आहेत, आमचा फंडामेंटल राईट नष्ट करायचा आहे, इलेक्शन त्यांना नष्ट करायचं आहे. आणि हे सगळं जर वाचवायचं असेल तर परत आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण परत एकदा ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं अशी मी आपल्यास विनंती करतो. आणि भीम टायगर सेना सुद्धा लवकरच ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात लवकरच महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो परत एकदा आपल्या सर्वांना जय भीम, जय संविधान.